माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, सन्माननीय उपस्थित मान्यवर, आयोजक संस्था जिजाऊ ब्रिगेड लातूर आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज या व्यासपीठावर उभं राहताना माझ्या मनात अतिशय आनंद, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली आहे. नारीरत्न पुरस्कार हा माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही, तर माझ्या आयुष्यभराच्या संघर्षाला मिळालेली एक मोठी पावती आहे असे मी समजते. सर्वप्रथम मला हा सन्मान देणारी संस्था जिजाऊ ब्रिगेड लातूर व आयोजक यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण माझ्या कार्याची दखल घेतली हे माझ्यासाठी खूप मोठं बळ आहे. प्रत्येक यशामागे एक मोठा संघर्ष दडलेला असतो आणि माझा प्रवासही त्याला अपवाद नाही. लहानपणापासूनच परिस्थितीशी झुंज देत मी मोठी झाले. अनेक वेळा साधनांची कमतरता, आर्थिक अडचणी आणि समाजातील मर्यादा यांचा सामना करावा लागला. पण त्या प्रत्येक अडचणीने मला थांबवलं नाही, उलट अधिक मजबूत केलं. माझ्या आई वडिलांनी दिलेले संस्कार, सासू सासऱ्यांनी दिलेले स्वातंत्र्य, योग्य मार्गदर्शन करणारे माझे पती, तसेच माझी प्रेरणास्थान श्रीमान राजेंद्र कोळगे सर व सौ सुनंदा कोळगे मॅडम, याचबरोबर माझी शिकण्याची व शिक्षणाबद्दलची जिद्द संघर्षाच्या काळात हीच माझी खरी ताकद ठरली. शिक्षण घेताना अनेक वेळा अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं की हे शक्य आहे का असा प्रश्न स्वतःलाच पडायचा. पण त्या प्रत्येक वेळी मी स्वतःलाच सांगितलं, आता थांबायचं नाही, कारण अजून खूप काही मिळवायचं आहे. लग्नानंतर आयुष्यात एक नवीन जबाबदारी आली. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहून अनेक भूमिका पार पाडताना स्वतःची ओळख टिकवणं हे खूप मोठं आव्हान होतं. घरातील जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि कधी कधी न बोलता सहन करावी लागणारी कुचंबना, हे सगळं अनुभवताना मन खूप वेळा खचायचं. कधी स्वतःसाठी वेळ नव्हता, कधी स्वप्न मागे पडत होती. पण एक गोष्ट मी कधीच सोडली नाही, ती म्हणजे माझी जिद्द. मी ठरवलं होतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी माझं शिक्षण, माझं ध्येय आणि माझी ओळख सोडणार नाही. आणि याच निर्धारामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. दीपक प्रतिष्ठान संचलित फ्लोरा विद्यालय लातूर येथे गेली 10 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून मी कार्यरत आहे. खरे सांगायचे म्हणजे फ्लोरा विद्यालयाचे अध्यक्ष श्रीमान डॉक्टर गजानन गोंधळे सर, तसेच सचिव श्रीमान डॉक्टर यशपाल कांबळे सर, या दोघांनीही माझ्यावर ठेवलेला विश्वास व त्यांनी दिलेले स्वातंत्र्य माझा उत्साह द्विगुणित करतो. आज मी त्यांना आश्वासन देऊ इच्छिते की मुख्याध्यापिका म्हणून काम करताना माझे एकच ध्येय राहील, ते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून प्रकाश निर्माण करणे. मुख्याध्यापिका म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये असलेली स्वप्न मला नेहमी प्रेरणा देतात. त्यांच्या यशातच माझं यश आहे आणि त्यांच्या प्रगतीतच माझं समाधान. शिक्षण हे केवळ पुस्तकापुरतेच मर्यादित नसून ते व्यक्तिमत्व घडवण्याचं एक प्रभावी साधन आहे. म्हणूनच मी नेहमी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासच नव्हे, तर मूल्य, संस्कार, आत्मविश्वास यांचंही शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेमध्ये मी फक्त शिकवत नाही, तर मुलींना स्वावलंबी होण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याचे धडे देत आहे. माझ्या संघर्षातून मी शिकले की स्त्री म्हणजे कमजोर नाही, ती एक शक्ती आहे आणि ही शक्ती जेव्हा शिक्षणाने जोडली जाते तेव्हा ती अजेय होते. आज मिळालेला हा पुरस्कार मला आणखीन जबाबदारीची जाणीव करून देतो. हा सन्मान मला पुढे अजून चांगलं, अधिक प्रभावी काम करण्याची प्रेरणा देतो. हा पुरस्कार फक्त माझा नाही, तो प्रत्येक त्या स्त्रीचा आहे जी परिस्थितीशी लढत स्वतःची ओळख निर्माण करते. तो प्रत्येक त्या आईचा आहे जी आपल्या मुलांसाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते. आणि तो प्रत्येक त्या विद्यार्थ्याचा आहे ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी हे सन्मान फक्त माझ्या नावाने घेत नाही, तर त्या सर्व महिलांच्या, शिक्षकांच्या, मातांच्या नावाने घेत आहे, ज्या आजही घर, शाळा, समाज यांच्यात संतुलन साधतायत. जिजाऊ ब्रिगेडच्या या प्रयत्नामुळे अशा अनेक महिलांना प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे. शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, स्त्री ही फक्त घरापुरतीच मर्यादित नसते. तिने ठरवले तर ती आकाशालाही गवसणी घालू शकते. अडचणी येतात, संघर्ष होतो, पण जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळतं. आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळेच मी आज इथे उभी आहे.
शेवटी जाता जाता मी पुनश्च जिजाऊ ब्रिगेड समस्त आयोजक परीक्षक मंडळाचे आभार मानते. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबते. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.